नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण उडीद, लिंबू, जीरा, सीताफळ आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे, परंतु उडदाला खूपच कमी भाव मिळतोय. उडदाचा हमी भाव ₹7,800, परंतु सध्या बाजारात उडदाला सरासरी 5,000 ते 6,000च्या दरम्यान भाव मिळतोय. यंदा पावसामुळे उडीद पिकाला जोरदार दणका बसला. त्यामुळे उडदाची गुणवत्ता कमी झाली. कमी गुणवत्ता असलेला उडीद बाजारात अगदी ₹4,500 विकला जातोय. ऐन उडीद काढणीच्या काळात पावसाने नुकसान केलं. त्यामुळे पुढील काळातही गुणवत्तापूर्ण उडदाची बाजारातील आवक मर्यादितच राहू शकते, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सीताफळाची आवक कमीच आहे. पावसाचा सीताफळाला जोरदार दणका बसला. सीताफळांची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे. पण दुसरीकडे सीताफळाला उठाव मिळतोय. सध्या सीताफळाला पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा बाजारात 4,000 ते 7,000च्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय. तर गुणवत्तापूर्ण मालाचा कमाल भाव 8,000 ते 9,000च्या दरम्यान आहे. गुणवत्ता कमी असलेला माल बाजारात अगदी 1,000पासून दर मिळतोय. सीताफळाचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज फळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. खरीपातील बाजरीची बाजारात आवक सुरू आहे. बाजरी पिकालाही पावसाचा राज्यात फटका बसला, मात्र इतर राज्यांमधील आवक सध्या वाढलेली आहे. याचा दबाव दरावर येतोय. बाजरीला सध्या उठाव मर्यादित आहे, मात्र पुढील काळात उठाव वाढण्याची शक्यता आहे. तरीही सध्या बाजरीचे भाव ₹2,200 ते ₹2,800 दरम्यान आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या बाजरीला बाजारात 3,000पर्यंतही दर मिळतोय. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बाजरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात लिंबाचे भाव स्थिर आहेत. बाजारातील आवक कमीच आहे, मात्र दुसरीकडे बाजारात लिंबाला उठाव मर्यादित आहे. याचा दबाव दरावर येतोय. सध्या बाजारात लिंबू प्रति क्विंटल ₹2,500 ते ₹3,000च्या दरम्यान विकला जातोय. पावसाचाही लिंबाला दणका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. सध्याही काही भागात पाऊस पडत असल्याने लिंबाच्या काढणीवर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतात. लिंबाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे. दरात मात्र काहीसे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात जिऱ्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. ऑक्टोबर महिन्यात जिऱ्याला दिवाळीची मागणी राहिली, त्यामुळे दरालाही आधार मिळाला. देशातील जिऱ्याचं उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर या पुढील काळात जिऱ्याला लग्नसराईमुळे मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या जिरा प्रति क्विंटल सरासरी 17,000 ते 18,000 प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. तर राज्यातील बाजारात 22,000 ते 25,000 भाव मिळतोय. जिऱ्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.